जवळजवळ झालेला वेळ आपला 11:30 संपवायचं होतं, 9 वाजले. आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचा समारोप आपल्या महाराजांच्या अभंगाने आणि आत्ता झालेल्या गीता म्हणे त्यांनी सगळं समारोप झालं. सगळा सार त्याच्यात सांगितला गेलेला आहे. महाभारत त्याच्यातून काय कसं वागावं आणि काय राहावं, त्याच्यामुळे एका परीने ते झालेलंच आहे सगळं. पण काही अनुभव सांगायचेच वाटतात की आता उत्साह कसा असतो. आता प्रज्ञेश आला की त्याने जी ती कविता सांगितली, ती कविता सांगण्याचा आता आवेश आणि ज्या आवेशाने तो सांगत होता त्याचा आवाज चढ होता, खूपच छान आहे. भविष्यात तो असा प्रयत्न करतो. अनेकांनी पुढे येऊन ज्याला सवय नाही त्याने सुद्धा अपूर्व एवढी मोठी ती इंग्रजीमध्ये आहे ते, पण त्या हिंदी ट्रान्सलेशन करून तो बोलत होता, त्याचं एक कौतुकच आहे. पण एक मात्र त्याच्या कवितेमध्ये हिरो कोण आहे करणे, त्याच्यामुळे जो हिरो आहे त्याला न्याय द्यावाच लागतो. जसं ते कर्णावरती पुस्तक शिवाजीरावांनी लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचा हिरो कर्ण आहे, त्यामुळे अर्जुना टाकून त्याला मोठा करायलाच लागतो, नाही तर चालत नाही. पण कर्ण एवढं सगळं चांगलं होतं, पण त्याच्यामध्ये संगत बिघडली. त्याची चांगला होता पण दुसऱ्या संगतीत गेल्यामुळे तो असं त्याचं सगळं पूर्ण आयुष्याला एक डाग लागला. त्याच्यामुळे आवश्यक आता काय, महाभारत काय चांगलंय, बाकी सगळं चांगलं आहे तुमच्याकडे, पण संगत नीट ठेवा, नाहीतर बेडा तुम्ही. महाभारत सांगतो आपल्याला प्रत्येक पदापदावर सांगतो. आता त्याच्यामध्ये जातीपातीचा उल्लेख केला आहे की त्या काळात जातीपाती होत्या का. आपण आता त्या लोकांना दुसऱ्या आपल्या समाजाचं प्रचंड नुकसान होतं. आम्ही हिंदू आहोत, फक्त हीच ओळख देण्याची गरज आहे. आम्ही फक्त जातीपाती सोडून द्या, आर्थिक आपल्या घरगुती अशा वाटते, पण आम्ही हिंदू आहोत हा भाव जगण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तसं पाहायला गेलं तर महाभारतामध्ये व्यास महर्षी कोळीनी जे पुत्र आहेत, एका कोळीपासून झालेला तो मुलगा, लग्नाच्या आधी झाले. पण व्यास महर्षांनी हे लिहिलं सगळं महाभारत लिहायला गणपतीकडे लिहून घेतलं, ते व्यासांनी लिहून घेतलं आणि सगळीकडे सगळ्यात श्रेष्ठ म्हणून त्यांची पूजा करते. आणि व्यास हे गुरुनाम गुरु, गुरुंचे गुरु, सर्वश्रेष्ठ गुरु असं त्यावेळेला जगाने मान्यता दिली. त्याच्यामुळे व्यास पौर्णिमा झाली. व्यास पौर्णिमेची गुरुपौर्णिमेला त्यांचं स्मरण करतो. असे ते व्यास ऋषी, कोळीनीचा मुलगा, जातीचा कुठे काय संबंध नाही. आता भीमाला त्या हिडिंबापासून झालेला मुलगा घटोत्कच, पण त्या घटोत्कचाला पाहिलं ना, याला धृतराष्ट्राने सुद्धा हे पुत्र वत्सा म्हणून ते मिठी मारतात. जे कुठे जर राक्षिणीचा मुलगा असं केलंय, कुठेही असा दोष कुठे दिसत नाही. सगळे सगळ्यांना सामावून घेतात असं लक्षात येतं. महर्षी वाल्मिकी ज्यांनी रामायण लिहिलं ते कोण होते, भिल्ल समाजातला एक वाटमारी करणारा तो येणा जाण्याला लुटणारा, पण आपल्या कर्तृत्वाने कर्माने तो कुणीतरी सुचवलं झालं आणि नारदांनी सांगितलं तर श्रीराम म्हणाले आणि रामायण लिहिलं. म्हणून ते वाल्मिकींची आपण पूजा करतो. तर जातीचा, कुठल्या जातीचा उल्लेख न करता त्यांच्या कर्माकडे, कर्तृत्वाकडे पण त्यांच्याकडे पाहायचं असतं. ही आपल्याकडे हा प्रथा नव्हतीच. मुळात गेली 1000-1200 वर्ष परकीय आक्रमण जे इथे येत गेले, त्यामुळे आपल्याला आमचं अस्तित्व टिकवणं याच्यासाठी तरी धडपड होती. धार्मिकदृष्ट्या, समाजदृष्ट्या आम्ही एकत्र येणं, एकत्र यावेत, आमचे दोष काढावेत, याच्यासाठी काही प्रयत्नच झाले नाही. किंबहुना आद्य शंकराचार्यांनी एवढ्या मोठ्या देशामध्ये, एवढा महाकाय देशामध्ये एक शंकराचार्य 4 तरी शंकराचार्य पाहिजे. आणि त्यावेळेला आपला देश कुठे होता, गांधार कुठे, अफगाणिस्तान कुठे, तुर्कस्तान कुठे, इथपर्यंत पसरलेला देश, खाली सयाम आणि इथपर्यंत सिरोन, ब्रह्मदेश, सगळे आपल्या देशाचे भाग होते. पण जिथे हिंदू अल्पसंख्य झाला आणि तो भाग सुटला, हा अनुभव आहे. आणि मग एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात सतत समाजाला जागृत करण्याची आपली धर्माची यंत्रणा असावी म्हणून 4 शंकराच्या 4 ठिकाणी, 4 कोपऱ्यात 4 पीठ स्थापन केली. दुर्दैवाने हे 4 शंकराचार्य समाजात मिळून मिसळून हे दोष घालवण्याच्या ऐवजी स्वतःची पाद्यपूजा करीत राहिले, पालखीतनं फिरत राहिले. समाजात काहीतरी विचित्र घडतंय किंवा दोष येतात, ते काढले पाहिजे असं जरा कधी वाटलंच नाही. शंकराचार्यांना किती वर्ष झाली, पण त्यानंतर 1964 साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना होते. त्या 4 शंकरांना एकत्र केलं जातं आणि त्या शंकराचार्य माध्यमातून विश्व हिंदू परिषदेची स्थापना होते. गोळवलकर गुरुजींनी ते करायला लावलं आणि त्या शंकराच्या तोंडातून वदवलं गेलं की हा जात, जातीपात किंवा हा जो आहे स्पृश्य अस्पृश्याचा भाव, हा धर्मातला भाग नाही. आपण सगळे सहोदर भाऊ आहोत, एकच माता आहे आपली भारत माता. अशा प्रकारे त्यांच्या तोंडून वदवायला लागलो. एवढंच नव्हे तर शृंगरापीठाच्या शंकराचार्यांनी
तिथून निघाल्यानंतर 25 हरिजन मंडळींना तरुणांना त्यांनी आपल्याकडे घेतलं, त्यांना पवित्रतेचं शिक्षण दिलं आणि तू जाऊन चित्पावन ब्रह्माच्या घरी सुद्धा गणेश पूजा करू शकतो असं त्यांनी सर्टिफिकेट दिलं. स्वतः जाऊन एका हरिजन वाड्यामध्ये गेले, तिथे गणेश मंदिर स्थापन केली, त्याच्यावर त्यांनी पूजा केली, त्याच्यावर तिथे सगळ्यांबरोबर जेवले शंकराचार्य. हा एवढा फरक नंतर पडला. आणि म्हणून याच्या पुढे आम्ही सगळे हिंदू एक भाव जागवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जो जो भाग जिथे जिथे हिंदू कमी झाला तो भाग तुटला. आता बंगाल आणि केरळची स्थिती चाललेली आहे आणि म्हणून आपण हिंदू म्हणून जागा होणं अत्यंत आवश्यक आहे. हिंदू इतकी बात करेगा वो देश पर राज करेगा असे घोषणा आपण देऊन नुसतं थांबायचं नाहीये. साधा भाजीवाला आहे, साधा फळवाला आहे, तो चौकशी करा कोण आहे, हिंदू आहेस का, हिंदू आहे का, नाव काय तुझं, आणि मग त्याच्याकडनं हा व्यवहार करा. हे करायला आहे, करणं आवश्यक आहे. आपल्याला किती पटत नसलं तर माझा देश, माझी पुढची पिढी हिंदू राहायला पाहिजे असं वाटत असेल, माझं नातवंड हिंदूच राहायला पाहिजे असं वाटत असेल, हे करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून महाभारत किंवा हे रामायण वाचत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. एक माणूस म्हणून, ह्युमॅनिटी म्हणून आपण याच्याकडे बघायला पाहिजे. महाभारतातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जगातले सगळ्या प्रकारची मानवी स्वभावाचे स्वभाव दोष सगळे महाभारतात आणि त्याच्या वेळेस त्या ठिकाणी कसं वागायचं हे महाभारत शिकवतं. म्हणून ज्यावेळेला ती द्रौपदीला घेऊन येतात त्यावेळेस कुंती म्हणते भिक्षा आणली आहे, तर नेहमीप्रमाणे ते बोलते आणि वाटून घ्या ना सगळेजण. आणि तो आईचा शब्द असा फुकट जाता कामा नये आणि म्हणतो बाहेर येऊन बघते तर त्यावेळेला ती द्रौपदी असते. म्हणून ते मग 5 जणांची पत्नी असं त्यांना तेव्हा स्वीकारावं लागेल. पण एका आईच्या एका शब्दाखाली आयुष्यभर हे व्रत म्हणून पाळणे साधी गोष्ट नाही. म्हणजे थोरांचा एक शब्द तो किती आज्ञा होती ती सगळ्यांकडे, ते जपत होते सगळे. आणि सहजपणे म्हटलं जायचं गावाला अशी एक म्हण त्यावेळेला मी लहानपणी ऐकलंय, वाटून का सगळ्यांनी एकट्यानं नको. 1, 1, 7 जणांनी वाटून 7 जण कोण, ते 5 पांडव, द्रौपदी आणि कुंती, 7 जणांनी वाटले. 1 तीळ तेवढा पण एक म्हण पडली. भीम वास्तविक तो एवढा खादाड, त्याला भूक लागायची, आवरायची नाही. पण त्या भीमासाठी ज्यावेळेला भीक आणली जायची धर्मराज सांगायचा त्याचे 2 भाग कर, अर्धा त्याला आणि अर्ध्या भागात आपण. म्हणजे त्या भाऊ कसा आहे पण त्यालाही जपायचं, सांभाळायचं आहे. भाऊबंदकी म्हणजे भांडण किंवा महाभारत म्हणजे भांडण, मारामाऱ्या. आत्ता जो येतो या निमित्ताने अंधश्रद्धा म्हणतात. अंधश्रद्धा हा शब्द बरोबर नाही आहे, अंधविश्वासाचा तो शब्द आहे. श्रद्धा कधीच अंध नसते, श्रद्धा ही नेहमीच डोळस असते. त्यामुळे माझे वडील कोणी माझ्या आईने सांगितलं, आईच्या पावित्र्यावर माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे, आणि म्हणून मी माझ्या वडिलांना वडील DNA टेस्ट करून मग मी बाबा म्हणेन, हे चालत नाही, हे आमच्याकडे नाही, ते तिकडे असली लोक वगैरे. त्यामुळे हा विश्वास, हा श्रद्धा हा विषय पवित्र आहे, तो शब्दच पवित्र आहे. अंधविश्वास, अंधश्रद्धा कधीच नसते. आणि म्हणून श्रद्धा जिथे आपली तिथे आता पाहिला. पण महाराज मगाशी बोलत होते, त्यांना पुढे शब्द उमटे ना, ही श्रद्धा. ज्या महाभारत रामायण आपल्याला घडवलं, शिवाजी महाराजांना घडवलं, ते रामायण महाभारतानं घडवलं ऐकतो. आणि म्हणून हा ग्रंथ वाचन करायच्या वेळेला ठरवलं. अनेक जणांनी किंवा माझ्या मनात मी लहानपणापासून ऐकलं होतं की हा ग्रंथ पांडव करतात ते असं वाचायला घेत नाही, ते शेवटपर्यंत जात नाही, तर मारामाऱ्या होतात, भांडणं होतात, त्यांचं थांबतात तिथे, तुम्ही हा कशाला वाचता असंही सांगणारे भेटले होते. पण ही अंधश्रद्धा होती, अंधविश्वास होता. ती श्रद्धा आमची ऐकणे पूर्ण करायचं आणि इथं प्रत्यक्ष कृष्ण उभा आहे, तो होऊन गेल काय करायचं. त्या श्रद्धेने आपण ते पूर्ण केलं आणि संपन्न आता बघतोय आपण. ठरवलेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त वेळ झाला आणि एवढा वेळ तुम्ही बसलेल्या भांडी घालून बसलेल्या, सवय नसते तरी सुद्धा. त्यामुळे त्या परमेश्वराची श्रद्धा आमची त्याच्यावर असल्यामुळे हे काम पूर्ण झालं, हा कार्यक्रम संपन्न झाला. पण त्याचबरोबर इथे जे हा जे वेळच्या वेळा येणं हे सगळं करणं, हा जे कार्यक्रम केला, समारोपाची गाणी म्हटली, हा सगळा तरुण ग्रुप संघाचा त्यांनी जी मदत केली दररोज. विशेषतः आपला छोटा रितेश, तो क्लासवर सुटला की ते यायचा, 8:45 पर्यंत यायचा इथे, मला मदत करायचं सतरंजी टाकायला. तो घरी नाही जायचा. ते झाल्यावर या सगळ्या छोट्या मोठ्यांमुळे हे सगळं मी यशस्वी करू शकलो. हे झालं आता सगळ्यांच्याच मुळे झालं. म्हणजे इथे नियमितपणे कमीत कमी उपस्थिती 17, 18, 20 तरी असायची. हा त्याच्यात नाही, ऑनलाईन अनेक ठिकाणी अनेक जण ऐकत होते. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांमुळे हे सगळं आजचा जो समारोपाचा होईपर्यंत कार्यक्रम तुम्हा सगळ्यांमुळे ते संपन्न होते. सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो.
आणि आज इथलं हॉल भरलेलं बघताना मला खूप समाधान होत आहे. असंच दर महिन्याच्या मंगल संवादाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि महिन्यातून एकदा तरी किमान माझ्या कुटुंबात काय, तुझ्या कुटुंबात काय, चांगलं काय, वाईट काय, काय घडलं वाईट याची चर्चा करूया. माझं कुटुंब मजबूत ठेवूया, सुसंस्कारित ठेवूया. माझ्या कुटुंबामध्ये जे बाहेर काही चाललंय तसं ते सुसाईड आणि डिवोर्स हे शब्द सुद्धा कधी विचारले जाणार नाही. असं आमचं कुटुंब हे भक्कम ठेवून अतिशय सुसंस्कारित असा एक आपण अशी प्रतिज्ञा करू. म्हणजे त्यासाठी आपण म्हणून तर मंगल संवाद सुरू केला आणि त्यासाठी आपलं सगळ्यांचं कुटुंब मंगल होईल. आणि इथं आपण एकत्र जो महिन्यातनं इथे आपण काय कार्यक्रम करतो त्याच आधाराने मी जिथे राहतो ते माझ्या आजूबाजूचे 3-4 कुटुंब, 3-4 परिवार, माझे मित्र त्यांना महिन्यातनं एकदा केव्हा तरी घेऊन बसू, चहा पाण्याच्या निमित्ताने एकत्र येऊ आणि अशा या प्रकारच्या गप्पा मारू. असा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा. पहिल्या वेळेला जेव्हा चहाला तुम्ही सगळ्यांना बोलवा तेव्हा मलाही बोलवा, मी त्याच्यावर चहा काय गप्पा होणार पण असा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. बोलायचं खूप होतं पण